तर काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झालेली आहे। सकाळीच रश्मी बर्वेंचं जात प्रमाणपत्र रद्द झालंय। संध्याकाळी अर्ज बाद करण्यात आलाय। रश्मी बर्वेंसह त्यांच्या पतीकडूनही आधीच उमेदवारी दाखल करण्यात आली होती। रश्मी बर्वे यांचं उमेदवारी अर्ज जो आहे तो बाद करण्यात आलेला आहे। सकाळीच रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं आहे। काँग्रेस रश्मी बर्वे यांच्या जात पडताळणी प्रमाणपत्रावर ज्यांनी आक्षेप घेतला त्यांचे वकील आपल्या सोबत आहेत। खजांजी सर काय झालं नेमकं? असं झालं की आम्ही आक्षेप घेतलं होतं की कास्ट स्क्रुटिनी कमिटीने आज जे आदेश पारित केलेला आहे त्या आदेशाप्रमाणे रश्मी बर्वे यांच्या जे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे आणि कास्ट सर्टिफिकेट जे एसजीओने दिलेलं आहे ते दोन्ही रद्द करण्यात आलं आणि ते आजच्या तारखेत जेव्हा स्क्रुटिनी होत होती तेव्हा शेड्यूल कास्टचे कॅन्डिडेट नसल्यामुळे त्यांचा अर्ज रिजेक्ट करण्यात आला। कारण रामटेक ही कॉन्स्टिट्युएन्सी राखीव आहे शेड्यूल कास्टसाठी, ते शेड्यूल कास्ट महाराष्ट्रात नसल्यामुळे त्यांचा अर्ज खारिज करण्यात आला आणि यांचा आक्षेप मंजूर करण्यात आला। सर आता कोण उमेदवार असणार आहे? कारण की रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर त्यांनी दुसरं नाव लिहिलं होतं एबी फॉर्मवर, तो म्हणजे श्यामकुमार बर्वेंचं। तर ते सबस्टिट्यूटेड उमेदवार म्हणून श्यामकुमार बर्वेचं नाव दिलं होता, त्यांचा तेच आता उमेदवार असतील असं निवडणूक आयोगाने घोषित केलं। काय आर्ग्यू केलं नेमकं आणि काय झालं? आर्ग्युमेंट हे केलं की जे कास्ट स्क्रुटिनी कमिटीचा आदेश असतो तो एकदमच व्यवस्थित असतो, कारण जेव्हा तो ऑर्डर पास होतो त्या क्षणापासूनच अपात्रता येते, त्या क्षणापासून अपात्रता येते याचाच अर्थ असा आहे की ते स्क्रुटिनीच्या वेळी रश्मी बर्वे हे पात्र नव्हते, म्हणून त्यांचं जे नामनिर्देशन पत्र आहे ते आज निवडणूक आयोगाने खारिज केलेलं आहे। आता काय आक्षेप असणार आहे का तुमच्याकडे?